कोर्टात लिस्टेड झालेली आहे. उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. खरं तर या प्रकरणी पहिलीच सुनावणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात होते. काय प्रतिक्रिया तुमची? हे बघा, समाज म्हणून हायकोर्टाची लढाई मी लढली, सुप्रीम कोर्टाची लढाई मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. परंतु प्रश्न असा आहे की आज माझ्यासमोर समाजासमोर 3 प्रश्न उपस्थित राहिलेले. एक की क्युरिटी पिटिशनमध्ये आजपर्यंत कोणाला न्याय नाही मिळाला का? तर मिळाला. आता अलीकडचीच घटना जर आपण बघितली की दिल्लीमध्ये एक ब्लास्ट झाला होता आणि त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली होती. तो व्यक्ती क्युरिटी पिटिशनमध्ये गेला आणि क्युरिटी पिटिशनमध्ये त्याची फाशीची शिक्षा ही जन्मठेपमध्ये रूपांतर झाली. म्हणजे देशाच्या विरोधात लढणाऱ्या व्यक्तीला सुप्रीम कोर्ट क्युरिटीमध्ये न्याय देऊ शकतो. तर मराठा समाजाच्या 100पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं आणि हक्काच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्ट क्युरिटी पिटिशनमध्ये का न्याय देऊ शकत नाही असा आमच्यासमोर प्रश्न आहे. मग हे कोणी करायचं? तर हे राज्य सरकारने करायचं. आज राज्याच्या तरुणांसमोर काय प्रश्न आहे की ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना पक्ष मिळवून दिला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळवून दिलं. अजित पवार साहेब ज्यावेळेस बाहेर पडले त्यांना पक्ष मिळाल्यासारखा आहे. जर आपण बघितला काश्मीरचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात लागू शकतो, वेगवेगळ्या धारांचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागू शकतो. मग मराठा समाजाच्या आरक्षणासाठी का निर्णय लागू शकत नाही? आणि मी स्पष्टपणे थेटपणे तुमच्या माध्यमातून सांगतो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. त्यांना परत एकदा संधी आलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून आज राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी पक्ष फोडण्यासाठी, चिन्ह मिळवण्यासाठी, आमदारांना राजकीय संरक्षण देण्यासाठी जे जे काही करावं लागतं न्यायालयामध्ये, जसं जसं बाजू मांडावं लागते ते ते त्यांनी केलं. त्यांनी मराठा आरक्षणासाठी करावं. रस्त्यावरची लढाई आम्ही लढतो आहे, तरुण बलिदान देत आहे, गावामध्ये लोक कामधंदे सोडून अपेक्षाने आमच्यासोबत रस्त्यावर उतरले. खरं तर मराठा समाजाची मागणी होती, आहे, राहील की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु काल परवापासून राज्याचे मंत्री मग महाजन साहेब असतील किंवा वेगवेगळे लोक जे बाहेर डोकं काढत आहे आणि ते एक स्टेटमेंट देत आहे की आम्ही कोणाला धक्का न लावता देणार नाही, देण्याचा प्रश्नच नाही, ज्यांच्या नोंदी सापडल्या आम्ही त्यांना देऊ. नोंदी सापडल्या म्हणजे काय? नोंदीचा कायदाच आहे. जो मराठा कुणबीला न्याय आहे तो इतर समाजाला पण तो न्याय आहे. राज्य सरकारने एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये एकही निर्णय समाजाच्या बाजूने घेतलेला नाही. या उलट मागच्या 15 दिवसापासून राज्यातले मंत्रिमंडळातील मंत्री वेगवेगळे स्टेटमेंट करून आमचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. मी याच्यासाठी आठवण करून देतो आहे सरकारला की सरकारच्या लक्षात आलं पाहिजे की बाब आमच्या लक्षात आलेली आहे की मुद्द्यापासून भरकटवण्याचं काम सरकार करत आहे. आणि सुदैवाने क्युरिटी पिटिशन लागलेलं आहे. हे क्युरिटी पिटिशन मागच्या 4-5 महिन्यापूर्वीच दाखल झालं होतं आंदोलनाच्या सुरुवातीपेक्षा आंदोलनाच्या पूर्वी, परंतु ते सुदैवाने लागलेले. आणि याच्यामध्ये मागच्या ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये 2 न्यायमूर्तींनी मान्य केलं होतं मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य आहे. 3 न्यायमूर्तींनी मान्य केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. आता उद्याच्या क्युरिटीमध्ये एका न्यायमूर्तीने जरी मान्य केलं की मराठा समाजाला आरक्षण दिलेलं योग्य होतं तर आमचा विषय कायमचा मार्गी लागेल. मग आपण आता मेरिटकडे येऊ की नेमकं हे क्युरिटी पिटिशनमध्ये कसं काय निकाल लागणार आहे. इच्छाशक्ती तर सरकारची पाहिजेच, परंतु ज्यावेळेस 102व्या घटनानुसार राज्य सरकारला आरक्षण देण्याचा, मागास ठरवण्याचा अधिकारच नाही असं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आलं होतं. मग 105वी घटना दुरुस्त झाली, लोकसभेने ती संसदेने केली, भारतामध्ये ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर ते अधिकार राज्याला हे सिद्ध झालं. न्यायालयाला हे पटवून सांगावं लागेल की ज्या मुद्द्यांवर तुम्ही आरक्षण रद्द केलं तो मुद्दा आता राज्य सरकारने, केंद्र सरकारने निकाली काढलेला आहे. भारताच्या लोकसभेने 105वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि अधिकार राज्यांनाच आहे. याचा अर्थ राज्यांनी केलेली कारवाई योग्य होती. हा एक क्रमांकाचा प्रश्न. दुसरा, सातत्याने 50% मर्यादेचा विषय बोलला जातो. राज्यात 52% आरक्षण आहे, 10% EWSचं आरक्षण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं. मग सुप्रीम कोर्ट जर EWSचं आरक्षण स्वीकारत असेल मग 50%ची मर्यादा राहिली कुठं हे देखील राज्य सरकारला पटवून सांगावं लागेल. मी परत एकदा सांगतो, हे राज्य सरकारच्या इच्छाशक्तीवर आहे. कारण मागच्या 15 दिवसापासून राज्य सरकारची इच्छाशक्ती मला दिसत नाही. राज्य सरकारचे मंत्री मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या विषयापासून लांब लेत आहे. त्यामुळे सरकारने
त्यांच्या दबावाला बळी न पडता, कुठल्याही स्ट्रॅटेजी न करता सरळ पद्धतीने उद्या सुप्रीम कोर्टात प्रयत्न करावा. कारण 24 तारखेपर्यंत मुदत आम्ही सरकारला दिलेली आहे. उद्या परवा निर्णय लागला तर सगळ्यांच्या हिताचं आहे, नाही लागला तर 24 तारीख आमच्या समोर आहेच. परंतु सरकारने आमचा संभ्रम निर्माण करू नये, कोणत्याही नेत्याला पुढं करू नये व आमचा विषय भरकुटे नये, असं मला या ठिकाणी मत आहे. एकीकडे तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतायत, त्यांनीच मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं असे तुम्ही म्हणाला, तर दुसरीकडे राज्य सरकारवर देखील टीका करतायत. या दोन्हीमधून कसा मार्ग निघेल? हे बघा, देवेंद्र फडणवीस म्हणजे कोण आहेत? राज्याचे उपमुख्यमंत्री. माझा काही त्यांचा काही वैयक्तिक वाद आहे का? माझा काही त्यांच्या बांधाला बांध आहे का? मराठा समाजाचा आणि देवेंद्र फडणवीसचा वाद आहे? प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही आम्हाला दिलं त्यावेळेस देखील अनेक तरुणांनी बलिदान दिलं. जे विद्यार्थी त्यावेळेस लागले, सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं. देताना तुमची भाषा काय होती? आम्ही दिलेलं आहे, आम्ही मजबूत दिलेलं आहे, आम्ही टिकव. मग सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही ना. म्हणून माझा रोष, माझा राग सरकारवर, देवेंद्र फडणवीसांवर विशेषतः याच्यासाठी आहे की तुम्ही देऊ शकत होता, तुम्ही सुप्रीम कोर्टात टिकवू शकत होता. जर तुम्ही टिकवू शकत नव्हता तर मग सत्ता स्थापनासाठी, आमदारकी वाचवण्यासाठी, सरकारला पक्ष घेऊन देण्यासाठी तुम्ही काय काय केलं? मग ते मराठा आरक्षणाला नको का करायला? त्यामुळे ही जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस आहेत. कारण न्यायालयीन प्रक्रिया माझ्या माहितीप्रमाणे तेच हाताळतात. त्यामुळे त्यांनी आता हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. जर ह्या SCBC जे याचिका आहे, आरक्षणाचा जर SCBC अंतर्गत जर आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला तर OBC प्रवर्गातून जी तुमची मागणी आहे ती दूर जाईल का? काय वाटतं? नाही बघा, मराठा समाजाने 2 वेळेस चुपचाप पद्धतीने आरक्षण स्वीकारलं. आम्ही कधी कोणाला त्रास दिला का? आम्ही कोणाला कधी म्हटलो का की आम्हाला नको असं तसं? आम्ही घेतला, परंतु ते टिकलं नाही. मग ते नाही टिकलं तर कोणतं टिकतं? तर OBC टिकतं. त्यामुळे आमची OBCची मागणी पुढं आलेली आहे. आमचा काही हा बालहट्ट नाही आहे, कायद्याने आमची मागणी पुढं आलेली आहे. आणि माझा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्ट जर देतं आहे तर आम्हाला फुल प्रूफ मिळेल आणि सुप्रीम कोर्टाने दिल्यावर त्याला पुढं कुठंच चॅलेंज होत नाही. आणि एकाच ठिकाणी ते चॅलेंज होऊ शकतं की लोकसभेने जर कायदा करून ते रद्द केला तरच ते चॅलेंज होऊ शकतं. पण सुप्रीम कोर्ट जर देत असेल आणि सुप्रीम कोर्टामध्ये तसे ग्राउंड्स असतील आणि फक्त यांना थोडेसे प्रयत्न करायचे असतील तर यांनी का प्रयत्न करू नये, हा माझा त्यांना सवाल आहे. सध्याची एक नुकतीच घडामोड आहे, मोठी बातमी आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे जे 4 दिवसात 2 सदस्यांनी राजीनामा दिला आहे. खरं तर ही एक मागणी अशी पुढे येते की राज्य मागासवर्ग आयोगाने केवळ मराठा समाजाचं नाही तर संपूर्ण जे जाती आहेत त्यातल्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करावं, आणि याच कारणामुळे आता सदस्य जे आहेत ते राजीनामा देत आहेत. यावर काय प्रतिक्रिया? हे बघा, त्या नियुक्त्या मॅक्झिमम पॉलिटिकल होत्या. कुठल्या शासकीय अधिकाऱ्याने राजीनामा दिला का? तर दिलेला नाही. जे लोक सरकार बदलल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट असतात ते नैतिक जबाबदारी समजून ते राजीनामा देत असतात. कदाचित यांना उशिरा द्यावा वाटला असेल. मागास आयोगाचं हे कामच नाही आहे की याचा करणार नाही, त्याचा करणार नाही. घटनेने सांगितलेलं आहे प्रत्येक समाजाचा रिव्ह्यू तुम्हाला घेणं गरजेचं आहे. उलट मागास आयोगाचे जे सदस्य राजीनामा देत आहे ते असक्षम ठरले. त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये कोणत्या समाजाचा रिव्ह्यू केला? कोणत्या समाजाचा अभ्यास त्यांनी केला? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. विनाकारण मराठा समाजाला आरोपीच्या चौकटीत उभा करण्याचं काम हे सरकार व सरकारच्या वतीने अनेक लोक करताना दिसत आहे. मागास आयोगाच्या सदस्यांची ही नियुक्ती पॉलिटिकल होती. ज्या ज्या लोकांना वाटलं की यांना पद दिलं पाहिजे ते शिफारस करून त्या ठिकाणी भरलं जातं. त्यामुळे काही फार मोठं संकट आलेलं नाही आहे. अनेक लोक काम करायला इच्छुक आहे. राज्य सरकारने क्षणाचा विलंब करता दुसऱ्या लोकांची नियुक्ती करावी, त्याचा क्रायटेरिया ठरलेला आहे. परंतु आमचा अभ्यास चालू आहे. आमचा विषय ज्यावेळेस चर्चेत येतो त्याच वेळेस राजीनामा देऊन हा विषय पेंडिंग ठेवण्याचा देखील प्रयत्न असू शकतो. त्यामुळे सरकारला तर राजीनामा स्वीकारायचे नाही आहे का? मग सरकारने तसं स्पष्ट सांगावं. जर राजीनामा कोणाचे आले असेल तर ते राजीनामे ताबडतोब स्वीकारून दुसऱ्या लोकांची तात्काळ नियुक्ती होऊ शकते. काही फार मोठा विषय तो नाही आहे. अनेक लोक त्या ठिकाणी काम करायला इच्छुक आहे. आणि मागास आयोगाचं काम असं असतं की जो समाज मागासलेला आहे त्याचा अभ्यास करणं. सरकार त्यांना शिफारस करते, सरकार त्यांना विनंती करते, त्यानुसार ते कारवाई करतात. परंतु आज प्रश्न असा आहे की 24 तासावर 48 तासापेक्षा कमी काळामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी ती सुनावणी होईल. क्युरेटिव्ह पिटिशन ही काही खुली सुनावणी होत नाही. आमची मागणी होती खुली सुनावणी घेण्यात यावी. ती न्यायमूर्तींच्या दालनात ती सुनावणी होती आणि न्यायमूर्तींच्या दालनामध्ये त्यांना जो योग्य निर्णय वाटतो ते निर्णय कळवता. आता त्याच्याकडे आमचं फार मोठ्या प्रमाणात लक्ष आहे.
आपल्यासोबत होते मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील. खरं तर उद्या सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनवर जी सुनावणी होणार आहे त्याबाबत त्यांनी सकारात्मकता व्यक्त केली. खरं तर राज्य सरकारने याबाबत आता जोरदार प्रयत्न करावेत अशी देखील अपेक्षा व्यक्त होते. जर सुप्रीम कोर्टात याबाबत सकारात्मक निर्णय आला नाही तर येत्या 24 तारखेला मुंबईत धडकणार आहोत असा इशारा देखील विनोद पाटील यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगात सदस्य जे राजीनामा देत आहेत त्यात पॉलिटिकल नियुक्त्या आहेत आणि याबाबत देखील राज्य सरकारने गांभीर्य घ्यावं अशी देखील मागणी केली जाते. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.